मालेगाव चाळीसगाव मार्गावरील सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी माळमाथा मित्रमंडळाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या मार्गावर जवळपास रोजच लहान मोठे अपघात घडत असल्याचे चित्र असून अनेक वाहन चालकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत। विशेष म्हणजे वाहन चालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला घसरते आणि काही क्षणातच पलटी होते। अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळे या अपघातांमागील नेमके तांत्रिक कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। माळमाथा मित्रमंडळाने दिलेल्या निवेदनात रस्त्याच्या साईड पट्ट्यांची गुणवत्ता, रस्ता व साईड पट्टीतील उंचीचा फरक, निकृष्ट दर्जाचा भराव तसेच रस्त्याच्या कडेला योग्य दाब न दिल्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। या संपूर्ण रस्त्याची तज्ज्ञ अभियंत्यांकडून सखोल तपासणी करून अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर, इशारा फलक, मजबूत साईड पट्ट्या आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाय त्वरित करण्यात यावेत, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात रोखता येतील अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली। अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होणारच नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे, अशी भूमिका माळमाथा मित्रमंडळाने मांडली। मालेगाव चाळीसगाव मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग तातडीने ठोस कार्यवाही करणार का याकडे वाहन चालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विजय काळे साहेब व तालुका पोलीस स्टेशनचे PI श्री रघुनाथ शेगर साहेब व प्रांत साहेबांचे प्रतिनिधी सर्कल भाऊसाहेब उपस्थित होते। तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्या मालेगाव चाळीसगाव या राज्य महामार्गावरील आपल्या चाळीसगाव फाटा ते साधारणतः कवडी फाटा या अंतरादरम्यान गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये सातत्याने 20 ते 21 कालचा धरून 22वा अपघात या रस्त्यावर झाला आणि साधारणपणे मागील उन्हाळ्यात या दरम्यान म्हणजे मागच्या पिरियडमध्ये ॲक्सिडेंट होणं हे प्रमाण इथं अजिबात नव्हतं, परंतु जसा पावसाळा सुरू झाला आणि अपघातांची मालिकाही या रस्त्यावरती सातत्याने होत होती। यानंतर परिसरातील आमच्या माळमाथा मित्रमंडळाच्या सदस्यांनी एकमत केलं की जर वारंवार असे अपघात होत असतील, कदाचित भविष्यात आपल्या घरातही होऊ शकतो, आपल्या परिसरातही होऊ शकतो। आणि गेल्या 2 ते 4 दिवसापूर्वी साहेब एक बसचा अपघात झाला। त्या बसमध्ये टोटल साधारणपणे 42 पेक्षा अधिक प्रवासी तिथे होते आणि त्या प्रवाशांमध्ये आमच्याच गावातील आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी, नागरिक, महिला असे अनेक प्रवासी त्या बसमधून प्रवास करत होते। म्हणजे सुदैवाने कुणाचेही तिथं अपघात म्हणजे जीवावर घेतले नाही। आणि या रस्त्याने आमचे दुग्ध व्यावसायिक बांधव असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, दैनंदिन कामानिमित्ताने जाणारे नागरिक असतील आणि आपले जे दैनंदिन कामानिमित्ताने आमचे कर्मचारी बांधव असतील, हे सातत्याने या रस्त्याने प्रवास करत असतात। आणि या रस्त्याची जसं नॅशनल हायवे आहे का असं स्वरूप या रस्त्याचं आहे आणि वारंवार सातत्याने ऍक्सिडेंट का होतात, तर हा रस्त्याचं तुम्ही आलेला गुळगुळीतपणा आणि या संदर्भात PWD साहेबचे काळे साहेब पण आहे, तुमच्याकडे कन्सेप्ट साहेब रोड हिप्नॉनिझम म्हणजे सातत्याने रोड हिप्नॉनिझम होतं काय, किंवा यानंतर या रस्त्याला कुठल्याही प्रकारची ग्रीप नाही किंवा तुमचा जो सिलकोट मारलेला असो, या सिलकोटमध्ये आमच्यामध्ये अशी भीती निर्माण झाली का याचं काही केमिकल तर रस्ता जास्त पद्धतीने टिकावा म्हणून असं काही केमिकल तर याच्यात मिश्रित केलेलं नाही। अशा असंख्य प्रकारचे प्रश्न आमच्या मनात तयार होतात आणि त्यातून परिसरातील नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे। आणि आमच्याकडे जो फीडबॅक आलेला आहे जे ड्रायव्हर लोकांचा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गाडी सुरळीतपणे चालवतो, परंतु अचानक कंट्रोल गाडीचा असताना सुद्धा कशी काय गाडी वळते। काल तर आमचे एक राजेभाऊ इथले काल त्यांनी सांगितलं की डंपर चाळीसगावकडे दिशेने जात होतं आणि त्याचा ऍक्सिडेंट होताना तो गिरकी मारून पुन्हा त्याचं तोंड मालेगावकडे गेलं। असा जर एखाद्याचा दुर्दैवाने मोठा अपघात झाला साहेब, या स्पॉटवर ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत इथं 4 ते 5 वर्षापूर्वी जे स्पीड ब्रेकर आपण टाकलेले, इथं एकाच वेळेस 7 ते 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू या स्पॉटला झालेला आहे। आणि हा रोड मृत्यूचा सापळा होऊ नये म्हणून खास करून आजचा प्रपंच आम्ही उभा केलेला होता। खास करून जे परिसरातील जे नागरिक आहे यांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि आता जे काल साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही काम निवेदन देण्याच्या आधी काम चालू करून दिलेले, पण साहेब त्या कामावर आमचं समाधान नसल्याचं कारण एकच
की जे काम होते ते प्रॉपर वेने तुम्ही ते काम करा. दीर्घकाळ कसं टिकेल आणि हे अपघात कसे थांबतील हा एक विषय. आणि हो, आणि त्याच्यानंतर जी गिगाव पाटी लावलेली तुम्ही, हे गिगाव गाव आपलं या दिशेला साहेब, पाटी त्या अंतरावर बरोबर आहे, पण इकडनं येणाऱ्या दिशेची तुमची गिगावची पाटी नाही. बऱ्याच फाट्यांवरचा प्रॉब्लेम गावांच्या पाटींचा हाच एक प्रॉब्लेम आहे. दुसरा विषय, शेंदुर्ली फाट्याजवळ 25 मीटरचं जर आजचं जो काम आहे ते कामच 25 मीटर काम केलेलं नाही. तिथे एक छोटंसं स्पीड ब्रेकरची गरज आवश्यकता आहे. त्या स्पीड ब्रेकर सुद्धा तुम्ही त्वरित बसून द्यावी, हीच तुमच्याकडे एक मागणी आहे. मायक्रोसील सर्फेसिंग ज्यावेळेस आपण केलं तर मायक्रोसील सर्फेसिंगच्या बिटुमिनसच्या ब्लिडिंगमुळे इथे अति गुळगुळीतपणा आलेला आहे. तर त्यावर उपाययोजना म्हणून आम्ही 2.36 ते 6 mm ची जी काही खडी आहे ती रस्त्यावर पसरून आम्ही लगेच त्यावर रोलिंग करत आहोत. आणि त्यावरून फ्रिक्शन वाढून ऍक्सिडेंट नक्कीच कमी होईल असा आम्हाला विश्वास आहे. जर नाही झालं तर म्हणजे ऍक्सिडेंट हा नावाचाच ऍक्सिडेंट येतो, अपघात येतो, कधी होऊ शकतो. पण याचं प्रमाण तरी जर नाही राखलं गेलं तर किंवा भविष्यात जर असंच प्रॉब्लेम आला तर काय उपाययोजना? आपण ठिकठिकाणी त्या पद्धतीने हो रंबस स्ट्रीप पण आपण रस्त्यावर टाकून देतोय. आणि ते नाही झालं तर मग ठिकठिकाणी जिथे काही त्यावेळेस परत एकदा टाकून देण्यात येईल. आणि या ठिकाणी आम्ही RTO साहेबांच्या ऑफिसचा पण बाय फोन टेलिफोनिक कन्व्हर्सेशन केलं होतं साहेब, परंतु ते म्हटलं की आम्हाला एवढं केअरलेस उत्तर त्यांचं मिळालं की आम्हाला आधी तुम्ही पत्र व्यवहार करायला पाहिजे होता. आणि त्यानंतर हो, त्यांना पण तुमच्या पद्धतीने काय सूचना करता येते तेवढ्या करा. काय म्हणजे कारवाई करण्यासाठी नाही, एक तुमच्याला पण एक याच्यातली जाणीव असेल बुवा की या परिसरात या बेल्टमध्ये सातत्याने ऍक्सिडेंट होत आहेत आणि तेवढं एक पद्धतीने तुम्ही त्यांना सर आम्ही एसटी मध्ये हो 2-3 वाहन आहेत ना, हो हे वाहन एसटी महामंडळाला पण आम्ही कालच पत्र दिलेलं आहे. चाळीसगाव फाटा ते चाळीसगाव ह्या रस्ता त्या संदर्भात होणारे ऍक्सिडेंट ज्यावेळेस सर माझ्याकडे आले, आम्ही लागलीच त्या संदर्भात सरांच्या समोरच आम्ही PWD साहेबांशी बोललो आणि त्यांनी लागलीच उपाययोजना करायचं ठरवलं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा पण केली, पण त्यावेळेस पाऊस सुरू झाला आणि ते उपाययोजना थांबाव्या लागल्या. पण नेमकी पाऊस संपल्यानंतर पुन्हा आम्ही बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. आता त्यांचं काम सुरू आहे. तर नागरिकांना मी विनंती करतो की हा रस्ता जो आहे अति गुळगुळीत झाल्यामुळं या ठिकाणी स्पीड लिमिट ठेवावे आणि आपण सुरक्षित घरी पोहोचावे. 2 मिनिटं साहेब.